हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आता काही दिवसांपासून आपण न्यूजमध्ये बघतोय की रेड सी, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शुद्ध भाषेमध्ये लाल समुद्र म्हणू शकतो, तो खूप जास्त खरं तर क्रायसिसमध्ये आहे, संकटात आहे. मग तर गोल्फ ऑफ मध्ये एक्झॅक्टली काय होत आहे, रेड सी का संकटात आहे, बरं त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे आणि एकंदरीत भारतीय खरं तर व्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे, देशाच्या एकंदरीत सिच्युएशनवरती काय परिणाम होणार आहे, हे आपण या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का न्यूजपेपरचं डेली बेसिसवरती आपण डिस्कस करतोय ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय बघितलं की रेड सी मध्ये अनेक अशा घटना घडत आहेत की ज्याच्यामुळे आपला जो खरं तर रेड सी मधून होणारा व्यापार आहे तो डिस्टर्ब होताना आपल्याला पाहावास मिळतो. आणि मग मध्ये आपण 2-4 दिवसापूर्वी आपण बातमी काय बघितली की एक जे जहाज आहे इंडियन कंपनीचं, ते जहाज काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन हायजॅक केलं. ते तिथं स्वतःला ते रिबेल समजतात, क्रांतिकारक वगैरे समजतात. त्यांनी हायजॅक केलं आणि काही जे भारतीय आहेत त्यांना त्यांनी किडनॅप सुद्धा केलं होतं. पण आपले जे काही नेव्हल फोर्सेस आहेत, पॅराकमांडोज वगैरे आहेत, त्यांनी टोटली त्यांना व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं. भले ते जहाज आपल्याला डिस्ट्रॉय करायला लागलं असेल, पण आपण रेस्क्यू करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. परंतु हा क्रायसिस जो आहे ना, आपल्याला का महत्वाचा आहे, आपल्या एक्झामच्या दृष्टीने याचं काय महत्व आहे, हे पुढे जसं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया ना, तसं तुम्हाला ते समजून घेता येईल, तसं तुमच्या आधी लक्षात यायला लागेल. तर पहिल्यांदा तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की बाबा रेड सीचं आपल्यासाठी महत्व काय. आता जो आपण व्यापार करतोय, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं वेस्टर्न कंट्री आहेत, युरोपियन कंट्रीज वगैरे आहेत, त्यांना जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यांच्यासोबत करायचं असेल, तर आपल्याला आत्ता वापर कोणत्या मार्गाचा करावा लागतोय, तर तो मार्ग आहे. आता इथून इंडियामधून गेलो तर इथं गल्फ ऑफ एडन आहे, इकडं रेड सी आहे आणि सुएज कॅनल मधून आपण इथं मेडिटरेनियन सी मध्ये, त्याला आपण मराठीमध्ये भूमध्य महासागर आहे, तिथं आपण एंटर करतोय आणि तिथून पुढंच आपण युरोपियन कंट्रींना कनेक्ट करू शकतोय. हाच आपला जवळचा मार्ग आहे. आणि आता जे जहाजांवरती अटॅक होतंय, हे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज वगैरे तिथे घडत आहेत, वाहतुकीमध्ये मध्ये खरं तर अडथळा निर्माण केला जातोय. तो कुठं केला जातोय, इथं रेड सी मध्ये केला जातोय, गल्फ ऑफ एडन मध्ये, अरेबियन सी मध्ये वगैरे वेगवेगळे अटॅक्स व्हायला लागलेले. आता त्याच्यामध्ये काय फक्त इंडियाच्याच बाबतीत हे घडतंय असं नाहीये. बाकी काय ज्या वेस्टर्न कंट्रीज वगैरे आहेत, त्यांच्या जे काही व्यापार विनिमय या एरियातून सुरू आहे, त्यांना सुद्धा हीच सिच्युएशन फेस करावी लागते. तर याच्या मागे एक वेगळं पॉलिटिक्स आहे. कारण का, तर जगभरामध्ये 2 महत्वाच्या घटना सुरू आहेत. एक तर रशिया युक्रेन वॉर सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे इम्पॅक्ट करणारे कोणते, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट, इस्रायल हमास युद्ध जे सुरू आहे, गाझा स्ट्रीपवरती जे इस्रायलने अटॅक केलेला आहे, त्याचा परिणाम हा आहे. हे पुढे तुम्हाला लक्षात येईल कसं आहे. त्याच्या अगोदर हे मॅप व्यवस्थित आपल्याला बघून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. झूम स्वरूपातला मॅप जर आपण हा बघितला ना, तर हा जो एरिया आहे तो रेड सीचा एरिया आपल्याला पाहावास मिळतं. इथं आपल्याला काय पाहावास मिळतं, गल्फ ऑफ एडनचा एरिया पाहावास मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुएज कॅनल आहे. सुएज कॅनल इथं आहे, याच्यावरती टोटल अधिकार जो आहे तो इजिप्तचा अधिकार आहे आणि एक छोटीशी स्ट्रीप आहे. परंतु आपल्याला जर जवळचा मार्ग आपल्याला व्यापारासाठी हवा असेल तर आपल्याला याच मार्गाचा वापर करावा लागतो. पण आता इथं प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय की गल्फ ऑफ एडन मध्ये इथं यमन नावाचा जो देश आहे, त्या यमन नावाच्या देशामध्ये इथं किनारपट्टीच्या एरियामध्ये एका खरं तर ज्याला रिबेल स्वतःला म्हणतात, त्यांना हौती रिबल्स म्हटलं जातं, हौती बंडखोर सुद्धा त्यांना म्हटलं जातं, असे एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचा जो इन्फ्लुअन्स आहे, दबदबा आहे, तो या एरियामध्ये जास्त दबदबा आपल्याला पाहावास मिळतो. आता या एरियामध्ये दबदबा असल्यामुळं ऑब्व्हियसली किनारपट्टीवरती सुद्धा त्यांचा दबदबा आहे. म्हणजेच इथं गल्फ ऑफ एडनचा एरिया जो आहे तो या एरियामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि इथं सुद्धा आपल्याला एक छोटीशी स्ट्रीप पाहाव्यास मिळते. आणि ही छोटीशी स्ट्रीप जी आहे, ती छोटीशी स्ट्रीप हे वारंवार काय करत असतात, ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इथं मग बऱ्यापैकी या एरियामध्ये जहाजांवरती अटॅक वगैरे होत आहेत. मग आता इथून जर आपण व्यापार करू शकलो नाही, इथं ब्लॉक जर यांनी केलं, अशा पद्धतीनं इनसिक्युरिटी वगैरे या एरियामध्ये निर्माण होत असेल, तर दुसरा पर्याय आपल्याला कोणता, तर दुसरा पर्याय या खरं तर मॅपमध्ये जर आपण बघितलं तर दुसरा पर्याय आपल्यासाठी कोणता, तर दुसरा पर्याय आपल्याला परत ऐतिहासिक जो मार्ग आपण फॉलो पहिल्यापासून करत होतो तो मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल. तो मार्ग कोणता, केप ऑफ गुड होप वरून जाणारा हा मार्ग आहे. म्हणजे इथं सरळ सरळ या मार्गाने आपण युरोपियन कंट्रींना जोडलं जाऊ शकतो. परंतु तुम्हाला इथं सरळ सरळ मॅपमध्येच बघितलं तर काय पाहावयास मिळतंय, एवढ्या जवळचा जो मार्ग आहे तो सोडून एवढ्या लांबचा मार्ग जर आपण अवलंबला तर व्यापारामध्ये काय होणार आहे, खूप जास्त टाइम कन्झ्युम होणार आहे. त्याचबरोबर
वाहतुकीचा खर्च वगैरे जो आहे तो खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे, मार्केटमध्ये वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत. आणि त्यामुळं मग एक्सपोर्ट करणारी जी कंट्री आहे त्याला पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि इम्पोर्ट करणारी कंट्री जी आहे त्याला पण त्या वस्तू वगैरे महागात पडत आहेत. आणि हा सगळा इफेक्ट जो आहे तो बऱ्यापैकी व्यापारावर होताना आपल्याला खरं तर पाहाव्यास मिळतं. मग हे फक्त इंडियाच्या बाबतीत आपण बोलतो ठीक आहे, पण बाकी पण कंट्री आहेत या मार्गाचा वापर वगैरे करतात. एशियन कंट्रीना जर युरोपियन कंट्री सोबत जोडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मार्ग रेड सीचा मार्ग आहे, सुएझ कॅनलचा मार्ग आहे, गल्फ ऑफ एडनचा मार्ग आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग आता पण हे सगळं समजून घेत असताना नेमकं हे रिबेल जे आहेत ते या दिवसातच अटॅक का करतायत, एवढे दिवस काय करत होते ते, एवढे दिवस ते काय ऑर्गनायझेशन किंवा ते हौती रिबेल्स अस्तित्वात नव्हते का, तर ऑब्व्हियसली होते. मग आत्ताच असं काय झालं की हे वेगवेगळ्या कंट्रींच्या शिपवरती अटॅक करायला लागले, त्यांच्या नागरिकांना किडनॅप करायला लागले, माल जो आहे जो कंटेनर्स वगैरे वाहून नेले जात आहेत त्याची वाहतूक होते, इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं, ते खरं तर लुटायचा प्रयत्न करतात. हे आत्ताच का घडतंय, त्याच्या मागे खूप मोठं पॉलिटिक्स आहे, हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. ते पॉलिटिक्स काय पहिल्यांदा ते समजावून घेऊया. त्याच्या अगोदर 15 दिवसाचा 1-on-1 मेंटरशिप प्रोग्राम सुरू झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवरती क्लिक करून त्याच्यासाठी फॉर्म भरू शकताय. फक्त याची अट अशीच आहे, फॉर्म भरला म्हणजे लगेच तुमचं ऍडमिशन या कोर्सला होणार नाहीये. तर याच्यासाठी पहिल्यांदा तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जाईल, जेणेकरून या कोर्सची खरंच तुम्हाला गरज आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच या कोर्सला तुमचं ऍडमिशन होणार आहे की नाही होणार आहे हे ठरवलं जाईल. जर ऍडमिशन होत असेल तर या कोर्सची फी जी आहे ती 1000 रुपये एवढी फी आहे. ही फी भरून तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. आता इथून पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हा कोर्स कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी 1 ते 2 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत परंतु एक्झॅक्टली कुठं चुकतंय हे नेमकं कळत नाहीये, रिझल्ट येत नाहीये, स्कोरिंग प्रिलियम मध्ये होत नाही, मेन्स मध्ये गेलं तर मेन्स मध्ये स्कोरिंग होत नाहीये आणि मग रिझल्ट काय येत नाही हेच एक्झॅक्टली समजत नाही, नेमकं आपण मार्केटमध्ये फसलेलो आहे की सिलेबसवरती कमान नाहीये की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे हाताळायचे हे आपल्याला माहिती नाहीये. अशा काही बेसिक अंडरस्टँडिंगशी रिलेटेड काही इश्यूज विद्यार्थ्यांना असतात, त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स बनवला गेलाय. याच्यामध्ये रोज 40 ते 50 मिनिट मी विद्यार्थ्याला व्हर्च्युअली पर्सनल गायडन्स देतो, जेणेकरून करेक्ट प्रिपरेशन जे आहे ते त्याला करता यावं, करेक्ट आपल्या प्रिपरेशनचं प्लॅनिंग त्याला करता यावं आणि बेसिक आणि गरजेच्या गोष्टी काय आहेत त्याला समजाव्यात. आणि दुसरं म्हणजे जे विद्यार्थी नव्यानं प्रिपरेशन करतायत, 1 ते 2 वर्ष झालं 1 ते 2 महिने झालं प्रिपरेशन सुरू केलेलं आहे, पण एक्झॅक्टली काय करायचं काय नाही करायचं याच्यामध्येच कन्फ्युजन आहे. मार्केट जेवढं मोठं होत चाललेलं आहे तेवढंच बिंडोक होत चाललंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये काय फॉलो करायचं आणि काय नाही फॉलो करायचं, कोणतं बुक्स गरजेचं आहे, सिलेबस किती महत्वाचा आहे, ऑफिशियल गोष्टी कोणत्या आहेत, अनऑफिशियल गोष्टी कोणत्या आहेत, याच्यामध्येच विद्यार्थी भरकटून राहिलेले आहे. म्हणजे नव्यानं जे प्रिपरेशन करतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कोर्स महत्वाचा आहे, ते पण ऍडमिशन घेऊ शकतात. पण परत एकदा मी काय सांगतो, डायरेक्टली ऍडमिशन मिळणार नाहीये, पहिल्यांदा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेतला जाईल, त्याच्यानंतर ऍडमिशन मिळेल की नाही मिळेल हे ठरवू जाईल. असो, आपण मुख्य विषय आपला कोणता आहे की याचं जे पॉलिटिक्स आहे ते पॉलिटिक्स आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की जगभरामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी चालू आहेत, एक तर रशिया युक्रेन वॉर चालू आहे, दुसरं इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. तर इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता इस्रायलचं लोकेशन जर आपण बघितलं ना तर या ठिकाणी तुम्हाला जे झूम स्वरूपातला मॅप आहे तिथं तुम्हाला इस्रायलचं लोकेशन या ठिकाणी दिसतं. आता ही फक्त इस्रायलच नाही, तिथं पॅलेस्टाईन नावाची पण कंट्री, अशा 2 कंट्री तिथं आहेत. ऑब्व्हियसली पॅलेस्टाईनची टोटल अधोगती झालेली आहे, त्यामुळे इस्रायलचा दबदबा त्या ठिकाणी आपल्याला पाहावाच मिळतो, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण इथं आपल्याला समजण्याची गोष्ट काय आहे की जे रेड सीचा क्रायसिस सुरू आहे, हौती जे बंडखोर इथं यमनमध्ये आहे ते अचानक जागे होऊन अशा ऍक्टिव्हिटी का करायला लागली, त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट, इस्रायल हमास युद्ध. आता ते कसं आहे, एक तर तुम्हाला इथं इराण दिलेलं आपल्याला, इराण जो आहे त्या इराणच्या सपोर्टवरच हे जे हौती बंडखोर आहेत त्यांचे डेव्हलपमेंट झालेले आहे. म्हणजेच काय, इराणनं खरं तर यांना कायम सपोर्ट केलेला आहे. आपण हे सुद्धा म्हणू शकतोय जसं की तालिबानला युएसएनं क्रिएट केलं तसं या हौती बंडखोरांना इराणनं करेक्ट केलेलं आहे, फॉर्म केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतोय की इराणनं सरळ सरळ या हौती बंडखोरांना प्रोत्साहन देऊन याची स्थापना केलेली आहे. तो 1990चा वगैरे पिरियड, त्याच्यामध्ये आपल्याला जायची गरज नाहीये.
आता मुळात हौती बंडखोर ही जी काय ऑर्गनायझेशन आहे ही कधी स्थापन झाली होती किंवा हा ग्रुप कशासाठी स्थापन झाला होता तर यमनमध्ये जे काय करप्शन होते ते करप्शन रोखण्यासाठी, त्याच्या विरोधात लढण्यासाठी पहिल्यांदा स्थापन केला गेला होता. म्हणजे पहिला त्याचा तो उद्देश होता. त्यानंतर खरं तर हे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले अनेक वेळा आपल्याला पाहावयास मिळाले आणि बऱ्यापैकी प्रत्येक सिच्युएशनमध्ये, यांच्या प्रत्येक कार्यामध्ये इराणचा यांना खूप जास्त सपोर्ट आहे हेच दिसत आलेलं आहे. आणि तिकडे युएसए आणि इराणचे संबंध जर बघितले तर त्यांचे संबंध चांगले नाहीयेत. आणि युएसए सुद्धा अशाच ऍक्टिव्हिटी करत आलेल्या आहे. युएसएनं अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सपोर्ट केलेलं. मुळात तालिबानच्या स्थापनेमध्ये सुद्धा खरं तर युएसएचाच हात आहे असं सुद्धा मानलं जातं. आणि अनेक वेळा अशा पद्धतीचे लेख एरुटेल वगैरे आपण डिस्कस केलेले आहेत. पण इथं काय, आता इथं हौती बंडखोरांच्या स्थापनेपाठीमागं किंवा यांना सपोर्ट करणारा महत्वाचा देश इराण आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो चालू आहे त्याच्यामध्ये जे हमास नावाची ही जी काही संघटना आहे जी इस्रायलच्या विरोधात लढते आणि पॅलेस्टाईनला सपोर्ट करते, ही गाझा स्ट्रीपमध्ये हे जे हमास आहेत यांना सपोर्ट करणारे किंवा पॅलेस्टाईनला सपोर्ट करणारा जशा अरेबियन कंट्रीज आहेत तसाच इराण सुद्धा एक महत्वाचा देश मानला जातो. आणि आता जी हमास संघटना आहे जी इस्रायलच्या विरोधात लढते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने फंडिंग करणं, त्यांना वेगवेगळ्या दारुगोळा प्रोव्हाइड करणं, त्यांना वेगवेगळे वेपन्स प्रोव्हाइड करणं, हे कोण करतंय तर इराण करतोय असं मानलं जातंय. आणि त्याच्यामध्ये जर ऑफिशियल इन्फॉर्मेशन जरी नसली तरी त्याच्यामध्ये तथ्य आहे, त्याच्यामध्ये सत्यता आहे, हे आपण नाकारू शकत नाही. मग आता इथं प्रॉब्लेम काय होतोय की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये जगभरामध्ये दोन डिवाइड झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी वेस्टर्न कंट्रीज जे आहेत त्या बऱ्यापैकी इस्रायलला सपोर्ट करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत असं इराणचं सुद्धा मत आहे. कारण का तर इस्रायल जो पॅलेस्टाईनवरती अटॅक करतोय, गाझा स्ट्रीपवरती अटॅक करतोय, अनेक सिव्हिलियन नागरिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, अनेक डिस्टर्बिंग व्हिडिओ क्लिप सुद्धा आपण बघत आलेलो आहे, तरी सुद्धा इस्रायलवरती सँक्शन्स वगैरे लावले जात नाहीत. तरी सुद्धा इस्रायल तो जो अटॅक आहे ते थांबवण्यासाठी इस्रायलवरती दबाव खरं तर आणला जात नाही. त्याच्यामध्ये इंडियाला सुद्धा जबाबदार मानलं जात आहे. कारण इंडियाचे आणि इस्रायलचे संबंध जर आता आपण बघितले तर ते खूप जास्त मैत्रीपूर्ण आहेत, हे आपण नाकारून चालणार नाहीये. आणि मग इराण काय करणार आहे की या सगळ्या देशांना जागा करण्यासाठी काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करणार आहे की जेणेकरून या सगळ्यांचीच कोंडी होईल. आणि तोच जो गेम आहे तो इराणनं खेळायला सुरू केलेला आहे. काय केलं, इथं जे हौती बंडखोर आहेत त्यांना जागा केलं आणि त्यांना काय सांगितलं, हा जो गल्फ ऑफ एडनचा एरिया आहे तो ब्लॉक करायला सुरुवात करा जेणेकरून यांच्या व्यापारामध्ये यांना नुकसान होईल. आणि हे यांचं नुकसान वाचवण्यासाठी तरी काय करतील, इस्रायलवरती दबाव क्रिएट करतील की हमासवरती जो अटॅक सुरू आहे, गाझा स्ट्रीपवरती जो अटॅक सुरू आहे तो थांबवायला पाहिजे, हा दबाव क्रिएट करतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे हौती बंडखोर आहेत ते अचानक जागे झालेले आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की यांना जागं केले गेले, यांना ही कृती करण्यासाठी भाग पाडले गेले. कुणाकडून, इराणकडून. आणि ही कृती आता होते. हे पॉलिटिक्स आपल्याला पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे. आता हे तुम्हाला सगळं समजलं की याच्या पाठीमागे नेमकं पॉलिटिक्स काय, तर इथं आपल्याला समजणं हे गरजेचं आहे की याला पर्याय काय. जर हा ब्लॉक केला तर याला पर्याय काय, एक तर सरळ सरळ आपल्याला काय पर्याय दिसतोय, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट थांबवायला पाहिजे. तर मग इथं सुद्धा जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली खतम होतात कारण यांचा उद्देशच तो आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, तर याला पर्यायी मार्ग आपल्याला शोधावा लागेल. मग आता याला दुसरा पर्यायी मार्ग, जसं की मी तुम्हाला काय सांगितलं की याला दुसरा पर्यायी मार्ग एकच आहे. आणि तो दुसरा पर्यायी मार्ग काय, तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे आपल्याला केप ऑफ गुड वरून, म्हणजे आता इंडियाचा जरी इथून जायचं असेल तर इंडिया काय करतोय, या मार्गाचा वापर वगैरे करतोय आणि इकडं जातो. आता हा मार्ग तर इथं ब्लॉक केलाय, आता इथं ब्लॉक केलाय म्हणजे याला पर्यायी मार्ग शोधावा लागेल. तो पर्यायी मार्ग कुठला आहे, तर तो पर्यायी मार्ग आपल्याला काय करावं लागेल, केप ऑफ गुड होप वरून, म्हणजे आफ्रिका कॉन्टिनेंटला वळसा घालून इकडे युरोपियन कंट्रींना कनेक्ट आपल्याला करावं लागेल. हाच एक आपल्याकडे मार्ग आहे. आता दुसरा एक मार्ग आहे, त्याच्यावरती काम सुरू आहे. G20 मध्ये आपण बघितलं काय, तर इंडिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, जो खरं तर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो, जो काय होतो इंडियावरून इकडं UAE मध्ये जातो, सौदी अरेबियामध्ये जातो, जॉर्डनमध्ये जातो, इस्रायलमध्ये जातो आणि त्यानंतर मेडिटेरेनियन सी इकडे इटलीला, ग्रीसला वगैरे कनेक्ट होतो. हा एक मार्ग आहे. परंतु हा मार्ग आता काही लगेच ऍक्टिव्ह झालेला आहे का, तर भविष्यामध्ये याचा काम सुरू होणार आहे, त्यानंतर तो अवेलेबल होणार आहे. पण आता आपल्याकडे एकमेव ऑप्शन कोणता आहे, तर हा रेड सीचा ऑप्शन आहे. आणि रेड सी जर इथं ब्लॉक करत असेल तर आपल्याला केप ऑफ गुडचा ऑप्शन आहे.
आता ते केप ऑफ गुड जर आपण निवडलं तर ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, खूप जास्त टाइम कंझ्युम करणार आहे, वेळखाऊ प्रक्रिया आहे, सॉरी वेळखाऊ प्रवास आहे तो, आणि त्यामुळे ते खर्च वाढणार आहे, टाइम वाढणार आहे, आणि सगळ्याच गोष्टी आल्या मग, आणि त्याचा मग अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार आहे, व्यापारावरती परिणाम होणार आहे, हे सरळ सरळ आपल्याला दिसतंय. आणि इथं दुसरी एक महत्वाची तथ्यात्मक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला कोणती, हा जो गल्फ ऑफ एडनचा एरिया आहे तिथं जे हे छोटसा खरं तर स्ट्रीप आहे त्याला आपण कोणती खाडी म्हणतोय, तर त्याला आपण बाब अल मंदाब स्ट्रेट म्हणतोय, बाब अल मंदाबची खाडी म्हणतोय. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती प्रिलियमला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ही बाब अल मंदाबची खाडी आहे ना, तिथं खऱ्या अर्थानं या हौती बंडखोरांचा इन्फ्लुअन्स आहे, प्रभाव आहे, आणि त्याचा ते वारंवार उपयोग करत असतात. ड्रोननं सुद्धा अटॅक वगैरे करताना ते आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. आणि हे मग इथं कुणाला टार्गेट करतायत, जे इस्रायलच्या सपोर्टमध्ये असणाऱ्या महत्वाच्या कंट्री मानल्या जातात त्यांना खरं तर टार्गेट करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. हा जर झूम स्वरूपातला मॅप बघितला ना, तर तुम्हाला प्रिलियमच्या दृष्टीतून तथ्य काय काय लक्षात ठेवायचे हे लक्षात घ्या तुम्ही. आता इथं हे जे छोटीशी स्ट्रीप आहे त्याला आपण स्ट्रेटला काय म्हणतोय, त्या खाडीला काय म्हणतोय, तर बब अल मंदेब स्ट्रेट असं म्हणतोय. हे लक्षात तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. इथं रेड सी आहे, त्याच्या शेजारील कंट्रीज वगैरे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा जो एरिया आहे तो गल्फ ऑफ एडनचा वगैरे एरिया आहे. इकडे सुएज कॅनल आहे, सुएज कॅनल सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे. बीजीएस हा वे मानला जातो, सगळ्यात जास्त बिझी वे हा मानला जातो, कारण छोटीशी स्ट्रीप आहे, त्याच्यामधून कित्येक वेळा तिथे ट्रॅफिक जॅम शिफ्टचं झालेलं आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे हे जे झूम स्वरूपातला मॅप आहे हे तुम्हाला चांगलं माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. इथं यमन ही जी कंट्री आहे, इथं खऱ्या अर्थाने या एरियामध्ये हौती बंडखोरांचा प्रभाव आपल्याला पाहावयास मिळतोय, हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला वर्ल्ड मॅप दाखवून मी समजावून सांगतो की इथं आपल्याला काय काय गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता नेमकं काय की इथं जे हौती बंडखोर आहेत किंवा इथं नेमकं अटॅक कोणाकोणाच्या शिपवरती होत आहेत, कोणकोणत्या देशांच्या खरं तर व्यापारामध्ये हे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याचं साधं अँसर काय, जे इस्रायलच्या सपोर्टमध्ये आहेत असं वाटतंय त्या कंट्रीने इथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आता इथं इराण जो आहे, इराणचे आणि रशियाचे खूप चांगले संबंध आहेत, आणि बरोबर त्याचा परिणाम इथं काय दिसतोय, इराणचे जे काय माल वाहतूक या एरियामधून होतोय, इराणच्या एका सुद्धा शिपवरती या हौती बंडखोरांनी अटॅक केलेला नाहीये. इराणच्या कोणत्याही व्यापारामध्ये त्याने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं सरळ काय दिसतं आपल्याला, इराण जो आहे जे काय सांगतोय ते त्यांना ऐकावं लागतं, म्हणजे इराण सपोर्टेड ते आहे. पण बाकी मग इंडिया असू द्या, युरोपियन कंट्रीज असू द्या, आता जसं की या एरियामधून इंडिया युरोपियन कंट्रीला जोडला जातोय किंवा एशिया जो आहे तो युरोपियन कंट्रीला जोडला जातोय, तसं युरोपियन कंट्री सुद्धा एशियाला जोडल्या जात आहेत. तो एकच मार्ग आहे तेवढा, आणि त्यामुळे हे काय करतायत, ह्या एशियन कंट्रींना पण अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करतायत आणि युरोपियन कंट्रींना तर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायतच. त्याच्यामध्ये काय दुमत असायची गरज नाही. आणि मग आता काय की इथं जर अडथळा निर्माण झाला तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला केप ऑफ गुड इकडं आफ्रिकन कॉन्टिनेंट जो आहे तो टोटल क्रॉस करून आपल्याला जाऊ लागणार आहे. याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे खरं तर आपल्याला प्रॉब्लेम असता कामा नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला की याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आपल्याला कन्फ्युजन असता कामा नये, राईट. आता जर आपण हा मार्ग जर आहे जो आपण म्हणू शकतोय, जर हा मार्ग आपण निवडला केप ऑफ गुडचा, तर आपल्याला काय होणार आहे, सरळ सरळ मॅपमध्ये दिसतंय ते लांब पडणार आहे, अंतर वाढणार आहे त्याचं. मग इथं आपल्याला काय सांगितलंय की रेड सी जर आपण वापरला, रेड सी सुएज कॅनलच्या माध्यमातून आपण मेडिटेरेनियन सी मध्ये गेलो, तर आपल्याला किती अंतर होतंय, तर ते 10,000 नॉटिकल माइल्स किंवा किलोमीटर्स मध्ये जर बोलायचं झालं तर 18,520 किलोमीटर आपल्याला एवढं अंतर पडतंय. म्हणजेच काय, तर इथं जर अंतर आपण बघितलं आणि याच्या तुलनेत आता जर केप ऑफ गुड म्हणजे आफ्रिकन कॉन्टिनेंटला वळसा घालून आपल्याला जायचं असेल तर तिथं 13,500 नॉटिकल माइल्स एवढं अंतर होतंय. म्हणजे इकडं 10,000 नॉटिकल माइल्स आहे आणि इकडं 13,500 नॉटिकल माइल्स आहे. म्हणजेच काय, तर 3,500 नॉटिकल माइल्स आपल्याला जास्त प्रवास करावा लागतो. आणि किलोमीटर्स मध्ये बघितलं तर 25,002 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला कापावं लागतं. मग इकडे 18,000 18,500 कुठं आणि 25,000 कुठं हे आपण समजू शकतो. आणि हे अंतर झालं तर याच्यामुळे काय होणार आहे, तर एक्सपेन्स वाढणार आहे, खर्च वाढणार आहे वाहतुकीचा. तो खर्च वाढला म्हणजे वाहतूक होणाऱ्या जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती वाढणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. आणि त्या दृष्टीतून तिकडे इन्फ्लेशन वगैरे म्हणजे नुकसान वगैरे सुरू झालं. आणि दुसरी गोष्ट काय तर ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे.
प्रवास टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण रेड सी मधून प्रवास आपण करतोय त्याला 25 ते 25.5 एवढं खरं तर दिवस लागत आहेत. पण जर आपण केप ऑफ गुड मधून जायचं ठरवलं, आफ्रिकन कॉन्टिनेंटला वळसा घालून जायचं ठरवलं, तर त्याला 34 दिवसांपर्यंतचा टाइम लागू शकतोय. म्हणजे परत काय झालं, ते टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस झाली. आणि याच्यामध्ये जर आपण विस्तारितरित्या बघितलं तर इंडियाचा जो 20% एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट कुठून होतोय, तर या रेड सी मधून होतोय. आणि मग इथं अडथळा निर्माण झाला म्हणजे एवढ्या सगळ्या खरंतर व्यापारामध्ये वरती खरंतर परिणाम होणार आहे. म्हणजे $1 बिलियन मध्ये आपण त्याच्यामध्ये व्यापार करतोय आणि तिथंच जर अडथळा निर्माण झाला तर टोटली इंडियाची कोंडी या ठिकाणी होऊ शकते. बाकी काही तथ्यात्मक गोष्टी सुद्धा दिल्या, जसं की ओव्हर 30% इन्क्रीज इन कंटेनर फ्रेट रेट्स. म्हणजे इथं जर आपल्याला केप ऑफ गुड होप मधून जायचं असेल तर 30% पेक्षा जास्त आपल्याला वाहतुकीचा खर्च वाढवावा लागणार आहे, किंवा तो ऑटोमॅटिकली वाढणारच आहे. कसा वाढणार आहे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. इथं ॲव्हरेजली 2 वीक्स इन्क्रीज शिपिंग टाइम्स, म्हणजे 2 आठवडं जो शिपिंग टाइम आहे तो वाढणार आहे, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. हे पण तुम्हाला खरं तर समजावून सांगितलेलं आहे. आता इथं जे काय हौती बंडखोर वगैरे करण्याचा प्रयत्न करतायत याचं नुकसान आपण सरळ काय बघतोय, वेस्टर्न कंट्रीला, त्याच्यामध्ये युएसएला सुद्धा याचं नुकसान होतंय, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. कारण युएसए तर डायरेक्ट इस्रायलला सपोर्ट करतोय आणि युएसए सुद्धा इथं या मार्गाचा वापर करतोय का, तर 100% करतोय. कमी जास्त प्रमाणात करत असेल पण करतोय, म्हणजे त्याला सुद्धा नुकसान होतंयच. मग आता इथं या हौती बंडखोर असू द्या किंवा बाकी ऑर्गनायझेशन आहेत असू द्या, यांना काउंटर करण्यासाठी 10 देशांपेक्षा जास्त देशांच्या नेव्ही एकत्र येऊन काम करणार आहेत, अशा पद्धतीची घोषणा झालेली आहे आणि त्यांचं क्रिटिसिझम पण झालेलं आहे. आणि हे सगळं खरं तर जे आहे ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतात. आणि मग रेड सीला जो आहे तो पर्यायी मार्ग केप ऑफ गुड होप आहे. आत्ताच्या दिवसाचा जरी आपण वर्तमानाचा जर विचार केला तर फक्त एकच तो मार्ग आहे जो की जास्त एक्सपेन्सिव्ह ठरणार आहे, जास्त टाइम कन्झ्युमिंग ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला तो मार्ग घेऊन चालणार नाही. इथला जो प्रॉब्लेम आहे तोच आपल्याला काहीतरी करून सॉल्व्ह करावा लागेल, हे आपल्याला या ठिकाणी पाहावास मिळतं. आणि हा सगळा टॉपिक जो आहे तो हा सगळा टॉपिक आपल्याला या लेक्चरमध्ये समजावून सांगायचा माझा उद्देश होता. अशाही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे मी समजावून सांगू शकलो असेल. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे ते विद्यार्थी आन्सर रायटिंग ग्रुप जो टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करू शकतात. मराठीमध्ये आन्सर रायटिंग करत असू द्या किंवा इंग्लिश मीडियम तुमचा असू द्या, दोन्ही प्रकारचे विद्यार्थी तिथे आन्सर रायटिंग करू शकतात. तिथं जे क्वेश्चन मी फ्रेम करतोय ते जे द हिंदूमध्ये डेली बेसिसवरती आपण डिस्कस करतोय त्याच्यावरती आधारित क्वेश्चन तिथं फ्रेम करतोय. त्यामुळे लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला नॉलेज असेल तर चांगल्या पद्धतीने आन्सर तुम्ही लिहू शकताय. मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय, त्याचबरोबर तुम्ही एकमेकांचं बघून सुद्धा आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकता. आणि हा जो ग्रुप आहे टेलिग्राम त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून हा ग्रुप जॉईन करून घ्या. सो इथं तुमच्या रजा घेतो. चांगल्या पद्धतीनं आशा करतोय की चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, तरच त्यांना पण याची हेल्प होऊ शकतोय. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनाही शेअर करा. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.